तर लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या हप्त्याबाबत हा आता इथे नवीन GR आलेला आहे आणि या GR मध्ये म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत। तर इथे दिनांक दिलेले आहे बघा, दिनांक 30 जून 2025। तर 30 तारखेला हा GR आलेला आहे आणि इथे GR मध्ये म्हटलेलं आहे बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते। तर बघा, याप्रमाणे इथे हे सर्व डिटेल्स दिलेले आहे GR मध्ये आणि सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी इथे पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये सर्व इथे हा जो चौथा मुद्दा आहे, सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या निधी मर्यादेत तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 178 दिनांक 29/6/2025 अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर जून महिन्याचा जो निधी आहे त्यासाठी बघा 29/6/2025 लाच या जून महिन्याच्या हप्त्याची मान्यता देण्यात आलेली आहे आणि इथे सर्व सविस्तर म्हटलेले आहे। शासन निर्णय सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक X1 लेखा शीर्ष 235D631 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2,984 कोटी इतक्या रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे। जून महिन्याच्या हप्त्यासाठी एवढा हा निधीची तरतूद झालेली आहे। त्यामुळे आता हा तुम्हाला मी इथे लाईव्ह GR दाखवत आहे, जो GR आता आलेला आहे 30 जूनला। 30 जूनला हा GR काढण्यात आलेला आहे, 30 जून 2025 ला आणि इथे सर्व सविस्तर म्हटलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना पूर्ण जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच म्हणजे GR आल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे। तर या संदर्भात हे तुम्हाला पूर्ण हा GR मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे, जो 30 जूनला आलेला आहे, 30 जून 2025। तर आता जवळजवळ म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता हा DBT होणार आहे। तर सर्व लाडक्या बहिणी चिंता नसावी। आपणास माहीत आहे का, जेव्हा एखाद्या गोष्टी संदर्भात GR काढला जातो त्यावेळेला ती गोष्ट कन्फर्म होते। म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याचा GR काढलेला आहे म्हणजे तेवढा जून महिन्याच्या हप्त्याचा निधीची ही तरतूद झालेली आहे, ही गोष्ट कन्फर्म आहे। तर बऱ्याच बहिणी यावर विश्वास करत नाही आहे, परंतु हे तितकेच सत्य आहे की जून महिन्याचा हप्त्याचा GR निघालेला आहे आणि तोच GR मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवलेला आहे। तर लवकरच थोडंसं काही टेक्निकल इश्यूज असू शकतात, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असू शकतात की निधी वितरणाला म्हणालेले प्रसार माध्यमातनं आपल्या हाती अपडेट लागलेले होते की 30 जूनपासनं जून महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। परंतु आता असे म्हणजे आपणास असे आढळलेले आहे की कदाचित काही प्रॉब्लेम्स असू शकतात DBT करण्यासाठी किंवा
दुसरे काही टेक्निकल इश्यूज असू शकतात, त्यामुळे कदाचित अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता हा DBT झालेला नाही. परंतु हरकत नाही, कारण की एकदाचा GR निघालेला आहे आणि तशी तेवढ्या 3600 कोटी रुपयांच्या निधीची तरतूदसुद्धा झालेली आहे. म्हणजे जून महिन्याचा हप्ता हा कन्फर्म झालेला आहे की लाडक्या बहिणींसाठी हा निधी लवकरात लवकर तुम्हाला वितरण ही सुरुवात होणार आहे. परंतु ही बातमी तर आली होती, आपण म्हणाल की यावर तर व्हिडिओ झालेला आहे. हो, परंतु आता सध्या थोडा काही प्रॉब्लेम आला असेल. जसेही नवीन काही अपडेट येईल की वितरणाला आता सुरुवात झालेली आहे, बहिणींना DBT होत आहे, तर मी ताबडतोब तुमच्यासाठी तसे नवीन लगेचच अपडेट व्हिडिओ घेऊन येणार. परंतु काळजी करू नका. सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की जून महिन्याच्या हप्त्यासाठी तुमच्यासाठी म्हणजे ही निधी तरतूद झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. तर बऱ्याच बहिणींना शंका होती, प्रश्न होते, बऱ्याच अशा संशय त्यांच्या मनामध्ये होता की 30 तारखेपासून म्हणालात, परंतु अजूनही कोणत्याही बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा जमा झालेला नाही. तर मध्ये काही अडचणी आल्या आणि काही प्रॉब्लेम्स आले, टेक्निकल इश्यूज आले, टेक्निकल प्रॉब्लेम्स आले, त्यामुळे 30 तारखेपासून जे वितरण सुरू होणार होते ते झालेले नाही आहे. पण जसेही अपडेट आपल्या हाती येणार तसे मी तुमच्यासाठी ताबडतोब लगेच व्हिडिओ घेऊन येणार. परंतु हे मात्र तितकेच खरे आहे की निधी तरतूद झाला आहे, GR निघालेला आहे, म्हणजे कन्फर्म जून हप्ता तुम्हाला लवकरच येणार. ज्या काही अडचणी आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार आणि लगेचच तुम्हाला वितरण म्हणजे DBT सुरू होणार. लगेचच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार. सो लाडक्या बहिणी काळजी करू नका. सर्व लाडक्या बहिणींना आणि जे कोणी नवीन माझ्या चॅनलवर आलेले आहात, पहिल्यांदा जर तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर तुम्हा सर्वांना मनापासून आणि प्रेमपूर्वक विनंती आहे की आपण अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तरच तुम्हाला असे प्रत्येक महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसेल. तर सर्व लाडक्या बहिणी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कृपया करून सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. म्हणजे जे काही रोज म्हणजे डे टू डे रोज जे काही अपडेट येत असते, जे काही बदल होतात, काय होतं परवा तर व्हिडिओ आला की वितरण सुरू झाले आणि आता असं आहे. म्हणूनच सांगते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दररोज जे काही बदल होत असतात, काही अडचणी आल्या, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले, टेक्निकल काही इश्यूज आले, तर कशामुळे काय लेट होतं हे आपणास जर कळाले ना तर आपल्याला टेन्शन नाही राहत. आपल्याला ज्या गोष्टींची माहिती होते ना मग ते आपल्याला टेन्शन होत नाही आणि मग आपल्याला म्हणजे धीर धरतात ना बहिणी. म्हणून सर्व अपडेट तुम्हाला कळालेच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सो आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या कारण की जर तुम्ही नाही पाहिला असेल व्हिडिओ तर मी तुम्हाला पुन्हा सांगते, माझा छोटा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर राज्यामध्ये येत्या 3 ते 4 दिवसामध्ये मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविली गेलेली आहे. तर तुम्ही नसेल पाहिलं तर तो बातमीचा व्हिडिओ बघून घ्या. ठळक बातम्या असे त्या व्हिडिओचे नाव असते, इंडियाज टॉप न्यूज असे त्या व्हिडिओचे नाव असते आणि छोटा व्हिडिओ असतो तो 1 मिनिटाचा. सो थँक्यू व्हेरी मच.